मुंबई आणि ठाण्यासह पश्चिम उपनगरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. अंधेरी, जोगेश्वरी आणि मालाड परिसरात मुसळधार पावसामुळे घरी जाणाऱ्यांची तारांबळ. मुंबईत 53 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. मुंबई महापालिकेकडून विशेष कक्षाची व्यवस्था, तर पालिका प्रशासनाला सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. कल्याणमधील चिकणीपाडा परिसरातील 4 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा. राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर. 70,000 कोटींची गुंतवणूक. झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम. उघड नाराजी बोलून दाखवणाऱ्या छगन भुजबळांना अखेर मंत्रिपद. राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न. कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता शिगेला. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या डायरीची पानं एबीपी माझाच्या हाती. ज्योतीकडून पाकिस्तानचं गुणगान. भारतासाठी अंडरकव्हर एजंट म्हणून काम करणाऱ्यांबाबत पाकिस्तानच्या ISIकडून ज्योतीकडे विचारणा. व्हॉट्सअॅप चॅट उघड झाल्यानं पर्दाफाश. शस्त्रसंधीसाठी भारत नव्हे तर पाकिस्तान अमेरिकेकडे गेला आहे, जगाला सांगा. परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळाला परराष्ट्र खात्याचं मार्गदर्शन.